नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो बघा, या ठिकाणी पवित्र पोर्टलवर उमेदवारांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना आलेल्या. ज्या उमेदवारांचा डोमेशियलचा प्रॉब्लेम होता तो देखील या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे आणि ज्या उमेदवारांचा सीटीईटीच्या परीक्षेच्या दरम्यान कास्ट सर्टिफिकेट नव्हतं त्यांना 5% जी सूट जी काही मिळू शकत नव्हती त्या संदर्भात देखील एक रिलीफ देणारी बातमी आहे. आणि जर कास्ट सर्टिफिकेटच्या नंतर तुमच्याकडे समजा डोमेशियलचा इश्यू होता ना, तर त्या डोमेशियलच्या ऐवजी देखील तुम्ही काही कागदपत्र इथे या ठिकाणी अपलोड करू शकता. ते कोणते कागदपत्र आहेत आणि स्वप्रमाणपत्र काय करण्याची, प्रमाणित करण्याची जी काही शेवटची दिनांक आहे ती देखील या ठिकाणी वाढण्यात आलेली आहे. या सगळ्या गोष्टींच्या विषयी आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपणा सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जाते. मित्रांनो बघा, डोमेशियल सर्टिफिकेट ज्यांचं नव्हतं अशा उमेदवारांना मात्र या भरती प्रक्रियेमधून काय होतंय, बाद होण्याची वेळ येणार होती. आता अर्थातच काय की त्यांना ओपन कॅटेगरीमधून त्याला परीक्षा द्यायची गरज पडत होती. म्हणून ह्या उमेदवारांना आता न्याय मिळणार आहे. याचं कारण असं की बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी देखील एक व्हिडिओ बनवला होता आणि ज्यामध्ये या उमेदवारांवर अन्याय होत आहे अशा संदर्भात एक भूमिका मांडली होती. तर त्या विद्यार्थ्यांना देखील आता न्याय मिळालेला आहे. आपल्याला काय की विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीचा जरी असला तरी त्याचं जे जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि हा भवितव्याचा प्रश्न त्याला या भरतीमधून जर बाद करत असेल तर ही गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे. आणि त्यासाठीच एक दिलासादायक अशी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, ती आपण इथे जाणून घेत आहोत. चला तर मग जाणून घेऊया. बघा, उमेदवारांसाठी काय सूचना आल्या. सगळ्यात पहिली सूचना आहे सीटीईटी दिलेल्या उमेदवारांसाठी. बघा, तेव्हा काय झालेलं आहे की सीटीईटी जेव्हा त्यांनी दिली त्यावेळेस त्यांच्याकडे जे सूट सवलत मिळणार सर्टिफिकेट कोणचं, आरक्षणाचं म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट जे होतं ते नव्हतं. तर त्यांना त्या सवलतीचा लाभ घेता येत नव्हता. कोणती सवलत? 5% रिलॅक्सेशन देणार. आता 5% रिलॅक्सेशन म्हणजे काय की जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत त्यांना 90 गुण घेऊन परीक्षा पास करायची. पण हेच विद्यार्थी आता कॅटेगरीमध्ये आहेत, जसे की ईडब्ल्यूएस आहे आणि एससीबीसी आहे किंवा इतर आरक्षण असलेले विद्यार्थी आहेत. तर यांना त्यावेळेस त्यांचं प्रमाणपत्र नव्हतं. असे इतर कॅटेगरीचे पण बरेच विद्यार्थी मित्रांनो, जसे की ओबीसी आहे, तर ओबीसीला देखील प्रत्येक कॅटेगरीला 5%चं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे जे काही 60% घेऊन ओपन साठी क्वालिफाय होत असतात आणि 55% घेऊन कॅटेगरी मधून क्वालिफाय होत असतात. तर अशा उमेदवारांना आता ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांनी काय करायचं आहे बघा. तर या संदर्भात काय करण्यात आलेलं आहे की उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याबाबत असं स्पष्ट करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी किंवा परीक्षेच्या वेळी कोणतेही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुमच्याकडे जे काही कास्ट सर्टिफिकेट परीक्षेच्या पूर्वी किंवा परीक्षेच्या वेळी होतं तर ते आरक्षण तुम्हाला आता इथे लागू होणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला 5%चे रिलॅक्सेशन मिळणार आहे. ही झाली एक सूचना. दुसरी सूचना काय बघा मित्रांनो, ज्यांच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट नव्हतं तर त्यांना 14 मे 2025 पर्यंतची डोमेशियल सर्टिफिकेटची जी अट लावण्यात आलेली होती ती आता रिमूव्ह करण्यात आलेली आहे, शिथिल करण्यात आलेली आहे. बघा, राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास उमेदवाराकडे राज्यात रहिवासी असल्याचं, अधिवास असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण डोमेशियल सर्टिफिकेट म्हणतो ते असणं आवश्यक आहे. तथापि काही उमेदवाराकडे जातीचे दाखले आहेत परंतु डोमेशियल सर्टिफिकेट उपलब्ध नाही. मग अशा उमेदवारांनी काय करायचंय, खालीलपैकी 3 प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत. त्यापैकी एक ओळखीचा पुरावा, दुसरा पत्त्याचा पुरावा आणि तिसरा ऍडिशनल डॉक्युमेंट्स म्हणून एक पुरावा. असे त्या तिघांची एक पीडीएफ बनवायची आहे आणि पीडीएफ तुम्हाला आपला फॉर्म अनसर्टिफाय करून घ्यायचा आहे. अनसर्टिफाय करून त्यामध्ये ही पीडीएफ अपलोड करायची आहे आणि पुन्हा आपला जो फॉर्म आहे तो सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता बघा, ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला इथे काय देता येईल. आता ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही आधार कार्ड देऊ शकता किंवा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते देऊ शकता किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड
ह्या सगळ्यांपैकी कोणताही एकच डॉक्युमेंट लावायचा आहे आणि तो म्हणजे तुम्ही आधार कार्ड लावू शकता किंवा पॅन कार्ड लावू शकता किंवा वोटर आयडी लावू शकता. आता काम सोपं झाले ना. डोमेशियल सर्टिफिकेट नसलं तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही. मग आता हा झाला तुमचा ओळखीचा पुरावा. मग ऍड्रेस प्रूफ द्यावा लागणार आहे तुम्हाला. ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्हाला काय द्यावं लागणार आहे, तर तुम्ही तुमचं जे घराचं टेलिफोनचं बिल आहे किंवा गॅस बिल आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे किंवा घराची जी टॅक्स पावती आपण भरतो त्या टॅक्स पावतीवर देखील आपला ऍड्रेस दिलेला असते. ह्यापैकी कोणतंही एक लावू शकता. किंवा सगळ्यात सोपं म्हणजे बँकेचं पासबुक लावू शकता. त्याच्यापेक्षाही सोपं म्हणजे आपल्या घरी राशन कार्ड तर असणारच आहे. राशन कार्ड म्हणजे आपला ऍड्रेस प्रूफ आहे. आणि जर समजा तुमचं स्वतःचं घर नसेल, तुम्ही भाड्यानं राहत असाल तर भाडे करार देखील चालून जाणार आहे. म्हणजे ऍड्रेस प्रूफ मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही भाड्यानं राहतात त्या घरमालकाचा भाडे करार तुम्ही जर करून घेतला आणि तो भाडे करारचा जो काही फोटो आहे किंवा पीडीएफ बनवायची आणि या तिन्ही पीडीएफ तुम्हाला एकत्रच अपलोड करायचे बरं का. आता हे झालं दुसरं ऍड्रेस प्रूफ. आणि तिसरं अतिरिक्त डॉक्युमेंट्स म्हणजे अतिरिक्त जे काही कागदपत्र आहेत ते. तर याच्यात बघा, तुम्ही महाराष्ट्रात आहात हे त्यांना दाखवायचं आहे ना. म्हणून काय की महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचे प्रमाणपत्र. बर्थ सर्टिफिकेट आता समजा काही उमेदवाराकडे नसू शकते, मग काय पर्याय आहे, असेल तर ते लावा, नसेल तर हे बघा, महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्याबाबत शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसीची झेरॉक्स आहे ना. टीसीची जी ओरिजिनल झेरॉक्स आहे, फोटो आहे, ते अपलोड करून तुम्हाला लावायचं आहे. आणि टीसी तर प्रत्येकाकडे सापडूनच जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो. मग तुमचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जे आहे, तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे, मग 10वीचं किंवा 12वीचं या दोन्हीपैकी त्याच्यावर वाचून घ्यायचं आहे आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, लावायचं आहे. मग आता यापैकी कोणते, टीसी एकदम सिंपल होऊन जाते किंवा बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं किंवा 12वीचं आहे की नाही, तर हे तुम्ही त्यामध्ये लावू शकता. त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, ते तुम्ही लावायचं आहे. आता या तिन्ही प्रमाणपत्राचं काय करायचंय बघा. ज्या उमेदवारांनी डोमेशियल सर्टिफिकेट नाही असं केलेलं आहे आणि स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं होतं, त्यांनी आता आपलं स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करून घ्यायचंय. अनसर्टिफाय करून आपला जो पुरावा आहे तो पुरावा येईल याची नोंद घ्यायची आहे आणि तीनही डॉक्युमेंटची एक पीडीएफ करून त्यामध्ये अपलोड करायची आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना पाहायचं. आणि शेवटची सूचना काय, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणजे अजूनही ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची टॅब ओपन झालेली आहे. नोंदणी केलेले जे उमेदवार आहेत, ज्यांनी नोंदणी करून ठेवली पण फॉर्म अजून सेल्फ सर्टिफाय केला नव्हता, तर अशा उमेदवारांना सेल्फ सर्टिफाय करण्याची जी लास्ट डेट आहे ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याच्यामध्ये आणखीन मॉडिफाय करून 14 जानेवारी केलेली. मकर संक्रांतीपर्यंत, तिळगुळ घेण्यापर्यंत तुम्ही आपलं जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते पूर्ण करू शकता. पण मित्रांनो, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका असंच मी तुम्हाला सांगेल. कारण त्यापूर्वीच जर आपले जे काही हे 3 प्रकारचे डॉक्युमेंट्स आता तुमच्याकडे निश्चितच सापडणार आहे. ह्या 3 डॉक्युमेंट्सला तुम्हाला स्कॅन करायचंय, एक पीडीएफ बनवायची आणि अपलोड करायची आणि सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. आलं की लक्षात. आणि सीटीईटीच्या उमेदवारांचा देखील आता संभ्रम निर्माण जो होता झालेला तो आता क्लिअर झालेला असेल. आता तुम्ही देखील तुमचे 5% रिलॅक्सेशन घेऊ शकता. तुमचं देखील कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करा जे तुमच्याकडे होतं ते. तर मित्रांनो, ही जी होती पवित्र पोर्टलच्या संदर्भातील महत्वपूर्ण सूचनांची अपडेट. तुम्हाला ही कशी वाटली, यामध्ये तुम्हाला हा जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती, पवित्र पोर्टल, सीटीईटी किंवा शिक्षक पात्रता परीक्षा अशा सगळ्या महत्वपूर्ण अपडेट्स बद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. मित्रांनो, आणखीन एक, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करू शकता. हाईप केल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर व्हायला मदत होऊ शकते. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.